यानंतर अमरावतीतून एक धक्कादायक बातमी। अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये मुंबई, नागपूर आणि अमरावती क्राईम ब्रांचनं मोठी कारवाई करत 12 जणांना अटक केली आहे। 2 कारवायांपैकी पहिली कारवाई परतवाड्यातील ब्राह्मण सभा कॉलनी इथे झाली। बाहेरच्या राज्यातील 5 अज्ञात इसमांना मुंबई, नागपूर, अमरावती ग्रामीण पोलिसांनी अटक केली। तर दुसऱ्या कारवाईमध्ये कश्यप पेट्रोल पंप परिसरातून 7 जणांना पकडण्यात आलं। धक्कादायक म्हणजे ज्या घरातून या 7 जणांना अटक झाली ते घर एका राजकीय कार्यकर्त्याच्या मालकीचं असल्याचं बोललं जात आहे। या दोन्ही ठिकाणी कारवाई दरम्यान संशयितांनी पोलिसांवर फायरिंग केल्याचीही चर्चा होती, पण पोलिसांनी या वृत्ताला दुजोरा दिला नाहीये। आपले प्रतिनिधी प्रणय निर्बाण आपल्याला या सगळ्या संदर्भात अधिक माहिती देतील। प्रणय, कशा पद्धतीनं ही कारवाई करण्यात आली, या कारवाईमध्ये कोण कोण सहभागी होतं आणि या सगळ्या प्रकरणाचं राजकीय कनेक्शन काय समोर येतंय? नक्की आता पोलीस सूत्रांकडून आपल्याला अधिकृत माहिती मिळालेली आहे। जी अमरावती जिल्ह्यातील परतवाडामध्ये कारवाई झालेली आहे ती ATS ची नसून मुंबई क्राईम ब्रांच, नागपूर क्राईम ब्रांच आणि अमरावती क्राईम ब्रांच या 3 पथकांनी ही कारवाई केलेली आहे। आणि विशेष म्हणजे मुंबई क्राईम ब्रांचनी एका आरोपीचा शोध होता आणि तो आरोपी अमरावती जिल्ह्यातील परतवाडा शहरामध्ये राहतो अशी गुपित माहिती अमरावती आणि नागपूर क्राईम ब्रांचने दिली होती। तेव्हा पोलीस या ठिकाणी जेव्हा आले तेव्हा त्यांना या घरामध्ये जेव्हा त्या आरोपीला पकडण्यात गेले तेव्हा त्याच्यासोबत अजून 5 जण होते आणि त्याच्यानंतर अजून 6 म्हणजे 2 ठिकाणी पोलिसांनी छापा मारला आणि तब्बल 12 आरोपींना पोलिसांनी अटक केलेली आहे। आणि या घरावर जे 5 जण भाड्याच्या खोलीनं राहत होते हे एका राजकीय पक्षाच्या कार्यकर्त्यांचं घर असल्याचं बोलल्या जाते, परंतु पोलिसांनी अधिकृत याच्यामध्ये दुजोरा दिलेला नाही। पण एक मात्र नक्की की 12 आरोपींना पोलिसांनी क्राईम ब्रांचनी अटक केलेली आहे, ताब्यात घेतलेले आहे। त्यांची चौकशी परतवाडा पोलीस स्टेशनमध्ये सुरू आहे आणि ज्याचा शोध मुंबई क्राईम ब्रांचला होता तो त्या आरोपीला सुद्धा पोलिसांनी ताब्यात घेतलेला आहे आणि त्याच्यासोबत 11 जण सोबत होते। म्हणजे एकूण या तिन्ही क्राईम ब्रांचनी 12 आरोपींना ताब्यात घेतलेलं आहे आणि त्याची चौकशी सुरू आहे। नेमके हे आरोपी इथे का आले, किती दिवसापासून आले आणि त्यांचं पुढचं टार्गेट काय होतं याची माहिती समोर येणं खूप महत्वाचं आहे। बरोबर आहे आणि त्या सगळ्या संदर्भात सध्या तपास सुरू आहे। प्रणय, अपडेट जाणून घेत राहू। तूर्तास धन्यवाद।